यानंतर इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेऊया. पाहूया दुनियादारी फास्ट. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले. व्हाईट हाऊस मधल्या भेटीदरम्यान त्यांनी एक पत्र दिलं. तसंच मी तुमचं नाव नोबेलसाठी सुचवलंय कारण तुम्ही यासाठी पूर्णपणे पात्र आहात, असं नेतन्याहू म्हणाले. ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्याचसोबत पाकिस्ताननेही ट्रम्प यांचं नाव नोबेलसाठी सुचवल्याचं नेतन्याहू यांनी सांगितलंय. मात्र यानंतर मी कितीही शांतता आणली तरी मला नोबेल मिळणार नाही, कारण तो पुरस्कार फक्त उदारमतवाद्यांनाच मिळतो, असं विधान ट्रम्प यांनी केलं. रशियाच्या माजी वाहतूक मंत्र्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पुतीन यांनी काही तासांपूर्वीच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आल्यानं त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. माजी रशियन वाहतूक मंत्री रोम स्टारोवोइट यांनी पुतीन यांनी काही कारण न देता पदावरून काढून टाकलं. त्यानंतर रोम यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलंय. त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळल्याचं तपास समितीनं सांगितलंय. वाहतूक मंत्री होण्यापूर्वी स्टारोवोइट 5 वर्ष युक्रेनच्या सीमेवर असलेल्या कुर्स्क प्रदेशाचे गव्हर्नर होते. स्टारोवोइट यांना काढून टाकण्याचं कारण 5 आणि 6 जुलैला झालेले युक्रेनियन ड्रोन हल्ले असल्याचं मानलं जातंय. ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिलाय. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर टॅरिफ लावण्याची धमकी दिली होती. त्यावर लुला यांनी ट्रम्प यांना उत्तर दिलंय. दुनियेला कोणत्याही सम्राटाची गरज नाही, तुम्ही स्वतःला जगाचा बादशाह समजणं थांबवा, असं त्यांनी म्हटलंय. याशिवाय त्यांनी जागतिक व्यापारात डॉलरसाठी पर्याय शोधण्यावर देखील जोर दिलाय. ब्रिक्स देशांनी अँटी अमेरिकन असल्याचा आरोप फेटाळलाय. त्यामुळे पुढील काळात अमेरिका आणि ब्रिक्स तणाव वाढू शकतो. ब्रिक्स परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये पोहोचले. तिथे शिवतांडव स्तोत्र आणि भारतीय शास्त्रीय नृत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसंच ब्राझिलियामधल्या अल्वाडा पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 ते 10 जुलै दरम्यान 5 देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आतापर्यंत घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिनाला भेट दिली आहे. ब्राझीलमधून ते आता नामिबियाला रवाना होणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ब्रिटनमध्ये 3 दिवसीय दौऱ्यावर आलेत. या दौऱ्यात शाही समारंभ पार पडणार आहे. तसंच इंग्लिश चॅनलमधून स्थलांतरितांना रोखण्याबद्दल महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा देखील केली जाणार आहे. मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर युक्रेनसाठी युद्धविरामानंतर सुरक्षा दलाच्या योजनांवर चर्चा करणार आहेत. हा दौरा ब्रेक्झिट नंतर युरोपियन युनियनच्या कोणत्याही प्रमुखाचा ब्रिटनचा पहिला दौरा आहे. यावेळी मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांच्या सोबत शाही मेजवानीचं देखील आयोजन केलं गेलं. तिबेटला पाठिंबा दर्शवत खासदारांच्या एका सर्वपक्षीय मंचानं दलाई लामांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याची आणि त्यांना संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भाषण करण्याची परवानगी देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. यामुळे चीन पुन्हा नाराज होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तिबेटसाठीचा सर्वपक्षीय भारतीय संसदीय मंच या गटानं ही मागणी केली आहे. यात भाजप, बीजेडी आणि जेडीयूच्या खासदारांचा समावेश आहे. तर बीजेडी खासदार सुजित कुमार यांच्या नेतृत्वाखाली दलाई लामा यांना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाई लामा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे चीननं नाराजी व्यक्त केली आहे. दलाई लामा चीन विरोधी कारवायांमध्ये सहभागी असून तिबेटला चीनपासून वेगळं करण्याचा त्यांचा हेतू असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी म्हटलंय. दलाई लामाने तिबेटी बौद्ध गुरूंना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं देखील विधान केलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी या विधानाला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे चीनने संताप व्यक्त करत भारत चीन संबंधांवर परिणाम होण्याचा इशारा दिलाय. व्हिएतनाममधील गियालाई प्रांतात एका कृषी ड्रोननं पुराच्या पाण्यात अडकलेल्या मुलाला वाचवत एक धाडसी बचाव कार्य केलंय. नदीच्या पुरात काही मुलं अडकली असता जवळच काम करणाऱ्या एका शेतकऱ्यानं त्याचा आवाज ऐकला. त्यानं प्रसंगावधान राखत आपल्या कृषी ड्रोनला दोरी बांधली आणि ड्रोन मुलांना घेऊन सुरक्षित ठिकाणी उडवला. एका मुलाला ड्रोननं वर उचलून सुरक्षित जमिनीवर आणलं. या घटनेमुळे ड्रोन तंत्रज्ञानाचा आपत्कालीन परिस्थितीत किती प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
स्पेनच्या पाम्प्लोना इथल्या प्रसिद्ध सॅन फर्मी उत्सवात बुल रन रेस पार पडली आहे. बैलाने एका व्यक्तीला शिंगावर घेतलं, ज्यात तो गंभीर जखमी झालाय, तर इतर 6 जणांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. या रनमध्ये 6 सेवाडा गागो जातीचे बैल होते. ही शर्यत काही काळ चालली. दरम्यान शर्यतीवेळी एक बैल कळपातून वेगळा होत बाजूला थांबलेल्या नागरिकांच्या अंगावर धावून गेला, ज्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण पसरलं. दरवर्षी जगभरातून हजारो साहसी लोक या वार्षिक कार्यक्रमात सहभागी होतात. यंदा देखील मोठ्या संख्येनं स्थानिकांसह पर्यटकांनी सॅन फर्मिन उत्सवात सहभाग नोंदवला. केनियाच्या राजधानी नैरोबीमध्ये अध्यक्ष विलियम रुटो यांच्या सरकार विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये 11 लोकांचा मृत्यू झालाय. पोलिसांशी झालेल्या संघर्षात 567 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. या निदर्शनांनी 7 जुलै 1990 मध्ये झालेल्या सभा निदर्शनांच्या 35व्या वर्धापन दिनाची आठवण करून दिली, ज्यामुळे केनियामध्ये बहुपक्षीय लोकशाहीचा पाठिंबा वाढलाय. या संघर्षात 52 पोलीस अधिकारी आणि 11 नागरिक जखमी झाल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे. ही निदर्शनं सरकारच्या धोरणांविरोधात होती. या आंदोलनानंतर केनियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व इंडोनेशियातील लोवोटोबी लाकी ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. त्यामुळे 18 किलोमीटर उंचीपर्यंत राखेचा प्रचंड ढग आकाशात पसरल्याचं पाहायला मिळालं. बाली बेटावरील अनेक विमानसेवा त्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे कोणतीही जीवितहानी किंवा नुकसानीची तात्काळ माहिती मिळालेली नाहीये, पण भूविज्ञान संस्थेनं या संदर्भात धोक्याची सूचना दिली असून जोरदार पाऊस झाला तर ज्वालामुखीच्या राखेचा चिखल वाहून येण्याची शक्यता वर्तवली आहे. नेपाळ चीन सीमेवर भोटोकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 12 नेपाळी आणि 6 चीनी नागरिक बेपत्ता झालेत, तर नेपाळला चीनशी जोडणारा मैत्री ब्रिज पूर्णपणे वाहून गेलाय. तर कस्टम पोर्टवरील 200 वाहनं देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील लाखो रुपयांचा व्यापार थांबला असून आता नेपाळला मोठा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. रसुवा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला असून रसुवा गढी जलविद्युत प्रकल्पाचं देखील नुकसान झालंय. 200 मेगावॅट पर्यंतची वीज निर्मिती थांबली आहे. सध्या शोध आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे. साप आणि अजगर पाहिल्यावर अनेकांना घाम फुटतो. त्यात जगभरात विषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. अशाच किंग कोब्राचा दंश झाला तर माणसाचा काही मिनिटात मृत्यू देखील होतो. मात्र सध्या केरळमधील एक धाडसी महिला वन अधिकारी GS रोशनी यांचा एक किंग कोब्राच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत रोशनी अवघ्या काही मिनिटात 16 फूट लांबीच्या किंग कोब्राला ओढ्यातून सुरक्षितपणे रेस्क्यू करतायत. अनेकदा सापाला पकडताना तो हल्ल्याचा प्रयत्न करतो, पण अलर्ट राहून या महिला वन अधिकाऱ्यानं सापाला रेस्क्यू केलंय. झांसी रेल्वे स्टेशनवर आर्मी मेडिकल ऑफिसर मेजर बजवाला रोहित यांनी एका महिलेची यशस्वी प्रसूती करून माणुसकीचं दर्शन घडवलंय. धावत्या ट्रेनमध्ये उपलब्ध साधनांचा वापर करत त्यांनी प्रसंगावधान राखलं. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आई आणि बाळ दोघांचे देखील प्राण वाचलेत. तर आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मेजर रोहित यांच्या कौशल्य आणि निस्वार्थ सेवेचं कौतुक देखील केलंय. मेजर रोहित यांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कार्यामुळे सगळ्याच स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जातंय. तामिळनाडूतील कुड्डालोरमध्ये रूळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बसला भरधाव ट्रेननं धडक दिली आणि यात भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये 3 शालेय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी असल्याची देखील माहिती आहे. रेल्वे गेट बंद नसतानाच बस रुळांवर आल्यानं हा अपघात घडला. तर धडकेनंतर बस सुमारे 50 मीटर दूर फेकली गेली. तिचे अक्षरशः तुकडे झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. पोलीस आणि मदत पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरतहून जयपूरला जाणारे इंडिगोचं विमान मधमाशांच्या थव्यामुळे उशिरानं सुटलं. विमानाच्या कार्गो भागातील दार उघडं असतानाच मधमाशांचा मोठा थवा तिथे येऊन बसला, ज्यामुळे प्रवाशांना थांबावं लागलं. मधमाशांना हटवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. सुरुवातीला धूर मारून मधमाशांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मात्र त्यानंतर पाण्याचा फवारा मारून मधमाशांना हटवण्यात आलं. त्यानंतर सुमारे तासाभरानं विमानानं उड्डाण केलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. माओवादी चळवळीतील प्रमुख गणपती छत्तीसगडच्या नॅशनल पार्कच्या जंगलात लपल्याची माहिती समोर आली आहे. गणपतीला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठं ऑपरेशन सुरू केलंय. जंगलात हजारो जवान तैनात असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. गणपती आणि हिडमा हे माओवादी चळवळीतील सर्वोच्च नेते आहेत असा दावा सुरक्षा दलांनी केलाय. हिडमासारख्या नक्षलवाद्यांनी तातडीनं आत्मसमर्पण करावं, नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं बस्तरचे IG P. सुंदरराज यांनी म्हटलंय.
दरम्यान सुरक्षा दलांनी कठोर कारवाईसाठी तयारी देखील सुरू केली आहे. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळून त्यांचा मृतदेह नदीत फेकण्यात आलाय. चेटकीण असल्याच्या संशयातून या कुटुंबियांना रात्रीच्या सुमारास जिवंत जाळलं गेलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कुटुंबातील एक जण सुरक्षित बचावलाय. त्यानेच पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली आहे. या गुन्ह्यात संपूर्ण गावाचा सहभाग असल्याचा देखील संशय आहे. पोलिसांकडून या घटनेचा आता पुढचा तपास सुरू करण्यात आलाय. आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये 5 जुलै 2025ला 2 महिन्यांचं हत्तीचं पिल्लू, ज्याचं छोटू असं नाव आहे, तो त्याच्या आईपासून आणि कळपापासून हरवलं होतं. पहाटे 4 वाजता स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिली होती. हे पिल्लू घाबरलेल्या अवस्थेत गस्ती पथकाकडे धावत गेलं. वनरक्षकांनी तात्काळ पिल्लू आणि त्याच्या आईच्या पुनर्मिलनासाठी पावलं उचलली. आईच्या मूत्रमुलाचे अवशेष शोधत पिल्लांच्या अंगावर ते शेण लावत आईचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान सकाळी 8:30च्या दरम्यान छोटूची आई जंगलातून बाहेर आली आणि या दोघांची भेट झाली. मुझफ्फरनगरच्या दिल्ली देहरादून महामार्गावर पंडितजी वैष्णव ढाबाची कावड यात्रेकरून तोडफोड केली आहे. धार्मिक ओळख जाणून घेण्यासाठी ढाबा आणि कर्मचाऱ्यांची आधार कार्ड पडताळणी केली. ही ओळख जबरदस्तीनं पटवण्याचा आरोप केला जातोय. यावेळी धर्म लपवला म्हणून कावड भक्तांनी हॉटेलची तोडफोड केली आहे. ही सगळी घटना सोशल मीडियावर आता व्हायरल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना नोटीस पाठवली आहे. Thank you.